5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याने एक धक्का देणारा, काळीच धडधड करायला लावणारा नवा अंदाज दिलाय। आतापर्यंत पावसाळ्यातला 10 वर्षातील सगळ्यात मोठा धोका असल्याचं यामध्ये सांगण्यात आले। पुढील 12 तासांच्या आतमध्ये सर्वात मोठा धोका होणार असल्याचं या ठिकाणी हवामान खात्याने आता जाहीर केलंय। थोड्याच वेळामध्ये आता मोठ्या ढगफुटीला सुरुवात होणार। या 10 जिल्ह्यामध्ये ढगफुटी होऊन अगदी कमी वेळातच त्या ठिकाणी पूर येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्या। 10 जिल्ह्यांना विशेष सूचना या ठिकाणी जाहीर केली आहे। गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा पाऊस आता 12 तासांच्या आतमध्ये पडणार अशी माहिती हवामान खात्याकडून या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। 10 जिल्ह्यामध्ये ढग फाटणार, ढगफुटीचा इशारा 10 जिल्ह्यांना दिलाय। हवामान विभागाकडून या पावसाळ्यातला सगळ्यात मोठा अंदाज या ठिकाणी जाहीर केलाय। पुढील 12 तास मोठं धोक्याचं असल्याचं सांगितलंय। बरोबर 2 तासानंतर ढगफुटीला या 10 जिल्ह्यामध्ये सुरुवात होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। 10 जिल्ह्यामध्ये अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून आताच 5 मिनिटांपूर्वी नवीन अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय। 10 जिल्ह्यांनी हवामान खात्याला सुद्धा त्या ठिकाणी साधा सुद्धा नाही तर डबल अंदाज त्या ठिकाणी दिलाय। डबल तीव्रतेचा रेड अलर्ट देऊन टाकलाय, ज्यामुळे बंगालच्या उपसागरात एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील 12 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी महाकाय रूप त्या ठिकाणी धारण केले आणि त्यामुळेच प्रचंड वेगाने 10 जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस त्या ठिकाणी पडणार असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलंय। आता थोड्याच वेळामध्ये याचे परिणाम तुमच्या या 10 जिल्ह्यामध्ये दिसायला तुम्हाला सुरुवात होतील। पुढील 1 तासामध्ये याचे परिणाम त्या ठिकाणी प्रचंड दिसतील। तसेच आता सध्याला ही जी ढगफुटी आहे तर ती ढगफुटीचा पाऊस मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये अडकलाय। पुढील 2 तासांच्या आतमध्ये तुमच्या या 10 जिल्ह्यामध्ये मोठा धोका असण्याचं सांगितलंय। पुढील 12 तासमध्ये या ठिकाणी हाहाकार माजवणार आहे। पुढील 12 तास त्या ठिकाणी ढगफुटीचा पाऊस केव्हाही तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊ शकतो। सगळ्यात महत्त्वाचं 2 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। 2 तासामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। हवामान खात्याकडून एक विशेष यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या, ज्यामध्ये 10 अगदी धोकादायक जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलाय। या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होणार म्हणजे कमी वेळामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मोठा पूर येण्यापर्यंत पाऊस त्या ठिकाणी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर 2 दिवसाच्या पाठीमागे अशाच प्रकारे ढगफुटी झाली आणि 50 गाई म्हशी त्या ठिकाणी वाहून गेल्या। त्यामुळे ढगफुटीचा पाऊस त्या ठिकाणी पुढील 2 तासामध्ये या 10 जिल्ह्यामध्ये दाखल होतोय। सर्वांनी कोणते 10 जिल्हे आहेत आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे। आता बघा, ढगफुटीचा पाऊस म्हणजे काय असतो तर सर्वात धोकादायक पाऊस असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे ढगफुटी म्हणजे काय तर ढगफुटी म्हणजे कमी वेळात इतका जोरात जास्त पाऊस पडतो की त्या ठिकाणी नदी जशी वाहते तशाप्रमाणे वाहत त्या ठिकाणी नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहतात। अगदी त्या ठिकाणी 25 ते 30 मिनिटांमध्ये महाकाय रूप त्या ठिकाणी पावसाचं धारण केलेलं असतं आणि घराघरामध्ये यामध्ये पाणी साचणार। त्या ठिकाणी ढगफुटीचा त्या ठिकाणी पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये 2 दिवसाच्या पाठीमागे झाला। अगदी 25 ते 30 मिनिटांमध्येच त्या ठिकाणी नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहिली। पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना आला नाही, त्यामुळे जनावरे शेती पिकांचं भरपूर नुकसान झालं। त्या ठिकाणी हा जो पाऊस आहे तर तो पुढील 12 तासांसाठी धोका वर्तवलाय। पुढील 2 तासामध्ये या 10 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ढगफुटीचा पाऊस पडणार असल्याचं सांगितलंय। हा ढगफुटीचा पाऊस पडल्या त्या ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहणार। धरण साठ्यातील पाणी त्या ठिकाणी अचानक वाढणार। रस्त्यावर गुडघ्याभर त्या ठिकाणी मांडे इतकं पाणी साचणार। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी पावसाळ्यातला सगळ्यात मोठा निर्माण झाल्यामुळे थोड्याच वेळामध्ये अगदी 2 तासात या 10 जिल्ह्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। गेल्या 10 वर्षातील सगळ्यात मोठी ढगफुटीचा पाऊस या ठिकाणी पडणार असल्याची आता 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याकडून तीव्र अंदाज या ठिकाणी व्यक्त केलाय। त्यांच्या माहितीनुसार 10 जिल्ह्यात सर्वात मोठा धोका असल्याचं सांगितलंय। पुढील 12 तासामध्ये कोणी सुद्धा आता घरातून बाहेर पडू नका असं सांगितलंय, कारण हा ढगफुटीचा पाऊस तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पण दाखल होऊ शकतो। सध्याला अरबी समुद्रामध्ये ढगफुटीचा पाऊस येऊन थांबलाय। थोड्याच वेळामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये ढगफुटीचा पाऊस या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। रात्रीच काल महत्त्वाच्या सूचना हवामान खात्याकडून दिल्या होत्या। काल रात्रीपासून मोठ्या पावसाला सुरुवात झाली आहे,
पण आजपासून सर्वात त्यापेक्षा डबल पाऊस त्या ठिकाणी मोठा या ठिकाणी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिलाय। त्यामुळे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 10 जिल्ह्यांची यादी आम्ही लवकरात लवकर दाखवणार आहोत। या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्यासाठी पुढील काही तास अत्यंत धोक्याचे गंभीर इशाऱ्याचे या ठिकाणी सांगण्यात आलेत। पुढील 2 तासामध्ये या 10 जिल्ह्यामध्ये आता डबल तीव्रतेचा रेड अलर्ट हवामान खात्याने देऊन टाकलाय। 10 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी गंभीर इशारा या ठिकाणी देऊन टाकलाय। तुमच्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता या ठिकाणी वाढलेली आहे। त्यामुळे पावसाळ्यातला सगळ्यात भयंकर मोठा अलर्ट या ठिकाणी देऊन टाकलाय। हवामान आयोगाकडून सांगण्यात आले की गेल्या 10 वर्षांमध्ये असा पाऊस त्या ठिकाणी कधीच पडला नव्हता। एवढी मोठी ढगफुटी अगदी कमी वेळात त्या ठिकाणी तुम्हाला आता पाहायला या 10 जिल्ह्यामध्ये मिळू शकते। आता बघा या ठिकाणी हवामान खात्याकडून थोड्याच वेळामध्ये तुम्हाला ढगफुटी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यामुळे 10 जिल्ह्यातील नागरिकांना कोणीच घराबाहेर पडू नका। किती महत्त्वाचं काम असेल तर घरातच थांबा असं सांगितलंय। हवामान खात्याने तीव्र अंदाज वर्तवलाय। त्यामुळे हा अंदाज खोटा ठरणार नाही। आज मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी आता चक्रीवादळाचा त्या ठिकाणी धोका देखील सांगण्यात आलाय। या बातमीमुळे तुमची झोप उडणार आहे। मग सविस्तरपणे आपण या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याला कोणत्या प्रकारचं संकट येणार आहे हे आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊया। बंगालच्या उपसागरात नेमकं काय घडतंय आता बघा। पूर परिस्थिती येऊ लागल्या ज्यामुळे कमी दाबाचा पट्टा जो निर्माण झालाय, ज्यामुळे 10 जिल्ह्यामध्ये डबल तीव्रतेचा अलर्ट या ठिकाणी देऊन टाकलाय। डबल तीव्रता म्हणजे काय? अत्यंत वेगाने कमी काळामध्ये त्या ठिकाणी पाऊस जास्त पडण्याची शक्यता या 10 जिल्ह्यामध्ये आता वर्तवण्यात आल्या। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सध्या तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय। समुद्रातून बाष्पाचा प्रचंड पुरवठा त्याची ऊर्जा अनेक पटीने वाढायला सुरुवात झाल्या। त्यामुळे बाष्पयुक्त वारे त्या ठिकाणी आता समुद्राच्या किनारपट्टीवर एकत्र जमा होत आहेत। दोन्ही विशेष प्रणाली एकत्र झाल्यामुळे चक्राकार स्थिती त्या ठिकाणी बनायला सुरुवात झाली। ही बनल्यामुळे काही जिल्ह्यांना त्या ठिकाणी चक्रीवादळाचा धोका देखील असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहेत तर यामध्ये वादळाला त्या ठिकाणी अडवणार आहेत। चक्रीवादळाला अडवतील आणि या ढगांचा एक प्रचंड मोठा समूह तयार होईल आणि एका ठिकाणी कमी वेळामध्ये अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये तुफान पाऊस कोसळेल। यालाच मोठी ढगफुटी असे म्हणतात। त्यामुळे ढगफुटीचा पाऊस सर्वाधिक धोकादायक असतो। या 10 जिल्ह्यामध्ये शेकडो हजारो किलोमीटर तुम्हाला तीव्रता पाहायला मिळणार आहे। 10 जिल्ह्यामध्ये आता रस्त्यावर मांडे इतपत पाणी साचणार आहे। जनावरे असतील तर त्यांना तुम्हाला काळजीपूर्वक व्यवस्थित हलवण्याचं सांगितलंय। तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2025च्या सुरुवातीला आठवतंय का बघा, मे महिन्यामध्ये प्रचंड पाऊस झाला। त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त ढगफुटी मोठी या ठिकाणी पुढील 2 तासांच्या आतमध्ये या 10 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। 12 तासांसाठी या 10 जिल्ह्यांना अति तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय। 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यांना आता त्या ठिकाणी रात्री 2 वाजेपर्यंत चक्रीवादळाचा धोका असल्याचं सांगितलंय। 10 जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा या ठिकाणी आता आलेला आहे। सरकारने काय काळजी घ्यायला सांगितल्या बघा, आता तुम्हाला लगेच समजावून सांगतो आणि त्यानंतर कोणते 10 जिल्हे आहेत लगेच तुम्हाला सांगतो। पहिल्यांदा डबल तीव्रतेचा रेड अलर्ट दिलाय। तर 10 वर्षात हवामान खात्याने असा अंदाज कधी दिला नव्हता, तशा प्रकारे अंदाज त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे तुम्ही आता स्वतःची सुरक्षेची काळजी तुम्हाला घ्यायला सांगितलंय। वीज पुरवठा यामध्ये तुमचा खंडित होऊ शकतो सांगितलंय आणि तुम्हाला त्या ठिकाणी हवामान खात्याने काय काय काळजी घ्यायला सांगितल्या लगेच पहा। आता बघा हवामान खात्याने सांगितले सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला मोबाईलवर बातम्या येत असतात त्यामुळे मोबाईल पूर्ण चार्जिंग करून ठेवा। त्याचबरोबर महत्त्वाचं जे सामान आहे तसेच तुमच्या आता त्या ठिकाणी घरामधील कागदपत्रे त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे आहे। कारण त्या ठिकाणी समुद्राकडील किंवा नदीकडील जे किनाऱ्याकडील घर आहेत तर त्यामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे। आता सगळ्यात अतिशय भयानक आणि गंभीर परिस्थिती याच्यामध्ये होऊ शकते। सर्वात मोठा धोका असणार आहे यामध्ये आता बघा संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस सध्या सुरू आहे। याच्या बक्षस्थानी आता पडणार आहे ते म्हणजे 10 जिल्हे। राक्षसी वेगाने ढगफुटी पाऊस या 10 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये म्हणजेच पुढील 2 तासामध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। 10 जिल्हे यामध्ये असणार आहेत। तुमच्या मनामध्ये सारखं प्रश्न निर्माण येत असेल की ती 10 जिल्हे जे कोणते आहेत, म्हणजे 10 जिल्ह्यामध्ये ढगफुटी होणार आहे तर ते 10 जिल्हे कोणते आहेत असं तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला 10 जिल्हे लगेच सांगणार आहे। परंतु यामधील
5 जिल्ह्यांना आता अतितीव्रतेचा रेड अलर्ट दिलाय, म्हणजे ज्यामध्ये 120 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। मग ते 5 जिल्हे कोणते आहेत ते तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु सातारा जिल्ह्यामध्ये एक त्या ठिकाणी नवीन घटना समोर आल्या, ती म्हणजे या ठिकाणी कोयना भाग आहे। कोयनेच्या भागामध्ये महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टीची दरडी कोसळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। याच्यामध्ये दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा, यामध्ये पंचगंगा नदीला त्या ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी सांगली जिल्ह्याला सुद्धा त्या ठिकाणी रेड अलर्ट देऊन टाकलाय। त्यामध्ये सध्याला आता सांगली जिल्ह्यातील नदीकाठचं पाणी जे आहे तर ते 35 ते 38 फुटादरम्यान आता पोहोचलेलं आहे, त्यामुळे सांगली जिल्ह्याला देखील आता पुराचा धोका सांगितलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सांगितले सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचं सांगितलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्राच्या कडेला जे मच्छीमार राहतात त्यांना धोक्याचा इशारा असण्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यानंतर रायगड जिल्ह्याचा विचार केला तर तुफान ढगफुटी होण्याची शक्यता आहे। तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतो। छत्रपती संभाजीनगर असेल, परभणी असेल, बीड असेल, तर इकडे जर आपण पाहायला गेलं तर यामध्ये पावसाची शक्यता मध्यम स्वरूपाची असणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या, सुरक्षित राहा, घरीच राहा, अशा प्रकारचं आव्हान त्या ठिकाणी हवामान खात्याने केलंय। आता बघा, तुम्हाला पावसाबद्दल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।